दादा झेंडू बाम द्या ना. नमस्कार. नमस्कार. मला दादा बोलला या अर्थाने तुम्ही माझी बहीण लागतात. माणसाला आयुष्यात अनेक प्रकारच्या बहिणी असतात. सख्खी बहीण, चुलत बहीण, आत्ते बहीण, मामे बहीण, अनेक प्रकार असतात माणसाच्या आयुष्यात. आता तुम्हीच मला आला 5 मिनिटापूर्वीच दादा म्हणला, पण तुमचा लहानपणीपासून पण एखादा भाऊ असेल. अहो मला बाम दिला असता. हे जाऊ द्या ना, काय करायचं आपल्याला बाकीचं. बाम द्या फक्त, मला जायचंय, उशीर होतोय. याचा अर्थ नक्कीच तुमचं लग्न झालेलं दिसते. काय नवऱ्याच्या डोक्याला चोळायला बाम. आईला लागतोय घरी बाम, द्या ना. अच्छा, तुमच्या आईला बाम लागतोय म्हणजे अर्थात तुमची आई तुमच्या वडिलांच्या डोक्याला बाम चोळणार. बाम चोळण्यासाठी कपाळ मोठं म्हणजे तुमच्या वडिलांची केस गेलेली दिसते. माझी आई माझ्या बाबांच्या डोक्याला बाम लावून, पायाला बाम लावून, कुठं पण लावून, पण तुम्ही द्या ना, उशीर होतोय मला. मैत्रीण थांबली हो, जायचंय अर्जंट, द्या ना. कुठेही नाही लावायचं. अहो त्यांनी आग निघते. आज तुम्ही डिहरीला लावताय, उद्या कुठेही लावून कसं जमलो. तसं या झंडू बामचं मानावं तेवढे आभार कमी आहेत. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए. अहो ती मुन्नी खड्ड्यात गेली, मला बाम द्या, मला उशीर होतोय. मला कॉलेजला जायचंय, उशीर होतोय, द्या ना बाम. याला माणुसकीच म्हणत नाही. मुन्नी खड्ड्यात गेली तुम्ही बाम मागताय. मुन्नीला दवाखान्यात नेली पाहिजे, तिला हॉस्पिटल